सरपंच साहेब तुमच्यासाठी खास करून सांगतो, चांगलं काम करत असताना आमच्याकडे आहे बाबा, तुमच्याकडे माहित नाही, ते काही काही 4 व्हीलरच्या मागे 2 व्हीलरच्या मागे कुत्रे लागते का? अर्धा किलोमीटर पळते नाही का? इकडे पळते, मला वाटलं आमच्या तिकडेच पळते का मराठवाड्यात इकडे पळते, म्हणलं अवघड आहे. काय केलं? शिवाजी पुरस्कार मिळायचा राहतो का? छत्रपती संभाजी पुरस्कार घ्या, कशासाठी पळत येते? तुमचं चांगलं चाललेलं त्यांना खबर नाही. पण मी त्याच्यात एक शिकलो की ज्या गाडीच्या मागे कुत्रे लागले त्या गाडीवाल्याने कधी गाडी उभा करून त्याला विचारलं नाही, भाऊ तो काय प्रॉब्लेम आहे? त्याला विचारायचं नाही, आपली आपली गाडी नीट चालवायची असते. कुत्रं मागे लागलं, लागून द्या. पळत 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 दमन थकल. म्हणून चांगल्या लोकांनी तिकडे लक्ष द्यायचं नसतं. लग्नाच्या पहिल्या दिवशी नवरीनं झाड लावलं ना, इतकं भारी काम आहे ते. ती बाई ते झाड मोडून देऊ शकत नाही, लग्नात लावा जपणारच ती. आम्ही चालू केलं, काही पोरी लावून राहिले. एकदा काय झालं, बाई नवरी झाड लावत होते, म्हातारी आली, नवरी खड्ड करीत होती. म्हातारीने पाहिलं, हळदीचा आजच आली, घेरा चोडं खड्ड करायला लावलं. माझ्याकडे पाहिलं तर म्हातारीने म्हणजे मिळाले, तोच कामाचं नाही, लावाची नाही सांगितलंय. आणि नवीन पद्धत आली म्हणली की आता पहिले नव्हती. काय पद्धत म्हणली? गुजरातून आली ही पद्धत आपल्याकडची. काय पद्धत आहे? मी म्हणलं पहिल्या दिवशी नवरदेव नवरीना दरवाजात एक झाड लावलं तर लोक तुम्हाला जगतच नाही. असं माझी म्हणू लागली. गुरुजी कसं पाहिजे? भल्या भल्याला वाकीलच पाहिजे त्या गुरुजी. आणि मी खोटं नाही सांगितलं. जर नाही लावलं झाड तर नाही जगायचे लेकर बाळ, लक्षात ठेवा. मिळून ऑक्सिजन. कोरोनात 80% लोक ऑक्सिजन नाही मिळायला म्हणूनच गेले, दुसरं काही कारण नाही. अतिशय महत्वाचा विषय आहे तो. म्हणून झाडं लावायची. झाडाशिवाय पाऊस नाही, झाडाशिवाय माणसाचं जीवन नाही, झाडाशिवाय फळ नाही, सावली. अनेक पर्यावरणाला त्या दिल्लीमध्ये म्हणे शाळाला सुट्ट्या दिल्या किंवा एवढं कोणलं दिलं. आपल्याकडे बी होऊ शकते ना ते. अनेक कारण आहे प्रदूषणाची, त्याच्यातलं हे एक कारण नाही, झाड नाही. म्हणून प्रत्येक माणसाने झाड लावा. आपल्या बहिणीचे लग्न झालं जाताना झाड लावा, तिच्या हाताने. सून करताना लावा. काय करते आपल्याकडे? तुमच्याकडे नवरी पहिल्या दिवशी आली तर काय करते? घरात घुसताना ठोकरा ठाकरी करते काहीतरी. एवढ्या जरी ठोकरून आल्या, याला विचारा काऊन ठोकरलं? कोणलंच नाही. मागच्या सांगितलं ठोकरा, पुढच्या तरी ठोकरून काय दिलं काय समजत नाही, काहीच नाही. बरं, ठोकरा ठाकरीची उद्घाटन करीत असते का पहिल्या दिवशी? आयुष्यभर मला ठोकरा ठाकरी चालत ना. काही चांगल्या प्रथा पाडू शकतो. चांगल्या प्रथा पाडा की ज्याने गावाला देशाला त्याचा फायदा होईल ना. लावा. बरं, हे काही वाईट काम नाही, पुण्याचं काम आहे ना. म्हणून झाडं भरपूर लावा. स्वच्छता आहे, त्यामध्ये शौचालय पण, शिक्षणाचा विषय हेच आम्ही 2005ला माझ्या गावच्या लोकांनी 5,000 रुपये बँकेचं कर्ज काढून संघात बांधले होते. अख्ख्या गावात बँकेचं कर्ज काढून 5,000 रुपये कर्ज काढून खेळ लोकांनी कर्ज काढून संघात बांधणार गाव. आणि 12,000 घेऊन बाहेर जाणार. किती हरवलं मला? 3 महिन्यात माझं गाव अगोदर मुक्त केलं होतं. झोपलोच नव्हतं मी 3 महिने. रात्र दिवस एकच काम, फक्त 90 दिवसात केलं होतं. माझ्याकडं 2840 लोकसंख्या होती तेव्हा. माझ्या वहीत 2840 लोकांचे नाव होते. नुसतं संडास कोणी बांधलं नाही, तो संडास वापरतो का तर त्याला टिक मारित होतो. जेव्हा 4840 लोक संडासमध्ये गेले तेव्हा काम बंद झालं. इतकं काम परफेक्ट करायला पाहिजे. लई
आम्ही रोडवर टाकीतो संडास, हवेत येतं, पुन्हा पाऊस पडला पाण्यानं होऊन जातं, पुन्हा आमच्या पोटात जातं. रस्त्यावर नेऊन टाकले, संध्याकाळी बकरे ढोरं आले, मोटरसायकल आली, ट्रॅक्टर आलं, पुन्हा घरला घेऊन येतो. सकाळी नेऊन टाकायचं, दिवसभर उठून घेऊन घ्यायचं, असंच चालू आहे. पण दुसऱ्या दिवशी जर आता त्याच्यात आणखी एक भानगड अशी आहे, तुम्ही कधी ऐकलं की नाही ऐकलं माहित नाही, मी सांगितलेलं आहे. माशी असते, माशीला 6 पाय असतात, महिला मंडळ नीट आहे, 6 पाय, आणि एका पायाला 6000 जंतू चिटकते असं म्हणते. एका पायाला 6000 आणि तिला पाय राहते 6, म्हणजे 36,000 जंतू चिटकते माशीच्या पायाला. समजा ती माशी रस्त्यावर कोणाच्या संडासवर बसली आणि उठून आली आणि आपल्या भाकरीवर बसली, आपण भाकर खातो का फेकून देतो? खातो, कोणी खातो. किती जंतू घेऊन आली. आता याच्यासाठी समाजसेवा, परमार्थ, परमात्मा याचं हे आम्हाला कळत नाही. जर तुमच्या गावातले ते लोक आता कोणी असतील 10-5 घरं, 20-25 घरं येडे वाकडे जाईल कळकट मळकट बाहेर जात असेल, त्यांचं तुम्हाला खावं लागत. आज त्यांचं जर बंद करायचं असेल तर तुमच्यापाशी पर्याय काय? त्यांना जाऊन समजावून सांगणे, त्यांच्या पाय पडणे, त्यांना विनंती करणे. म्हणजे समाजसेवेत स्वतःचं हित कसं राहतं पहा. त्यांच्या पाय पडायचं ते त्यांच्यासाठी नाही पडायचं, त्यांच्या पाय पडतात तेव्हा तुमचं खाणं बंद होईल. म्हणून संस्था प्रतिष्ठाने जे काम करते ना, इतरांसाठी करायचं. आम्हाला तेच शिकवलेलं आहे ना, जे कार्य त्या लोकांच्या घरात तेव्हा तुम्हाला सुख मिळत, ते संडास बांधते तेव्हा तुमचं खायचं बंद होईल. म्हणून आम्हाला शिकवलं की परमात्म्याची सेवा करा. परात्मा, दुसऱ्याच्या आत्म्याला जर आम्ही काही समजलो, त्याची सेवा केली, त्याचं नाव परमात्मा आहे. आम्ही दगडाच्या देवालाच परमात्मा म्हणून बसलो. परात्मा म्हणजे दुसऱ्याचा आत्मा, त्याची सेवा करा. कसं ते देव पुढं कळलं आम्हाला नाही कळलं, संतांनी सांगितलं. बायने काय सांगितलं, ज्याच्या हाताला भेटते त्याला देव भेटेल, कष्टाशिवाय देव नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, कामामध्ये काम, तुम्ही म्हणा राम राम, दळीता काटिता. आणि हे जे आम्हाला रिकामा बसून राम राम म्हणायला सांगायचं नाही, ढेबऱ्या पोटायचे लोक, त्याला बुटानं आणलं पाहिजे, बुटानं आणलं पाहिजे. रिकामा बसून नाही, कष्टाशिवाय पर्याय नाही. बाईला काही सांगायची गरज, 16-17 तास काम करते बाई. किती घंटे करते? सकाळी किती वाजता उठते? 5 वाजता, रात्री 10 वाजेपर्यंत 17 तास काम करते बाई. माणूस फस्ट आलं तो बोले खानदानी असला तो हलकट एवढं आहे. ती 17 तास काम करते, हा 6-7 घंटे करतो. रोज म्हणतो माझी बायको कधी याची कशी काय बायको कधी मला कळत नाही. लय माणूस आमच्याकडे पुरुष प्रधान म्हणून मातीत घातलं महिलाला. म्हणताना लक्ष्मी म्हणतो, पण वागवताना लक्ष्मीसारखं वागत नाही. हो, आमच्या तिकडं सकाळी पाणी तापून दिलं का त्याला 2 घंटे लागते पाहिजे पाणी तापायला. सगळं 2 तास. बरं नुसतं तापायचं नाही, त्याला नेऊन द्यायला लागतं तो राजाला. तिकडे काय म्हणतात, नेऊन द्यायला. मला अजून कळलं नाही, आम्हाला यालाच जायचंय, म्हणजे बाकी हातात पाहून नाही नेते शिंगरू सगळं काय बरं. काही लोक असे आम्हाला झालं ट्रॅव्हल मागत, तिथून ट्रॅव्हल करत त्याच्या हाताला ट्रॅव्हल काय व्हायचं. तुम्ही म्हणाल याचा विकासाचा, कामाचा, ग्रामपंचायतचा काय संबंध आहे? याच्यात हे दडलेलं आहे, आमचं काम आम्ही करायला शिकवायचं नाही, तर तोपर्यंत विकास व्हायचा नाही. आपलं काम आपण करा ना, आपलं काम आपण करा, आपली सोडवणूक आपण करा. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी सांगितलं, आपण करा सोडवणूक. लय सोपं सांगितलं आम्ही, पण लक्ष दिलं नाही ना. चुकीचा अर्थ काढल्यामुळे समाज चुकीच्या मार्गाला गेला.
नाही तर गाथा असेल, ज्ञानेश्वरी असतील, पुराण असतील, ख्रिश्चनचे ग्रंथ असतील, बुद्धाचे ग्रंथ असतील, एवढं माणसाला चांगलं जगायला शिकवलं. आमच्या वारकरी संप्रदायात तेव्हा सगळ्या जातीचे संत एका ठिकाणी जेवत होते. सोनार, न्हावी, सावतामाळ, अहो वेसेला संतेचा दर्जा दिला कानोपात्राला. काय समाज पुढे होता. 700 वर्षापूर्वी वेसेला संताचा दर्जा दिला. सगळ्या जातीचे लोक एका ठिकाणी जेवत होते. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडे पांघरू हरी. गाथ्यात तवा सांगितलेलं आहे. एका छताखाली आम्ही राहू, एका घोंगडी खाली आम्ही जाऊ, मी तू पण जाऊ दे. ही जातीभेद आम्ही अजून घेऊन चाललो. तेव्हा सांगितलं आम्हाला तेव्हा. पण गुरुजीनं नीट सांगितलं. मी बार बार गुरुजीला दोष देतो, त्याचं कारण ते या समाजाला नीट शिकवलं असतं. कशाची जातपात, कशाची भांडण करणं असतं. आणि प्रत्येक जातीत प्रत्येक धर्मात चांगल्या गोष्टी आहेत. आम्ही जात नाही, पाहत नाही. मी सगळ्याकडे जातो. पांडुरंग शास्त्री असू द्या, नाशिकचे मोरे दादा असू द्या, श्री श्री रविशंकर असू द्या, ते जमात इस्लाम असू द्या, ते ईदवाले ते फिरते ते असू द्या, RSS असू द्या, देवन मोहन भागवत साहेब भेटून, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना असू द्या, भाजप असू द्या, काय आपल्याला घेणं. सगळ्या याच्यात काही ना काही चांगलं राहतं, सगळ्या याच्यात काही ना काही वाईट राहतं. चांगलं काय ते आपण घ्यायचं ना. आम्ही कोणी पक्षात नाव ठेवत नाही. मी कोणी पक्षात काम करत नाही. ओळख देताना ताईने सांगितलं, धनंजय मुंडे, पंकजाताई, शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब, आदित्य ठाकरे साहेब. आमच्या ग्रामपंचायतचे उद्घाटन आदित्य ठाकरे साहेबांनी केलं. आणि जाताना ते आले होते, पूल खाली होता असं नदी. ते मला ते पुलाचं काही करत नाही, फारच कमकुवत आहे. म्हणलं साहेब लय पैसे लागले, आमच्याजवळ एवढे पैसे काय कुठून आणायचे. ते गेलं काय केलं पण त्यानं पुढं काय कागद आलेले 2-4 दिवसांनी लगे इंजिनियर चालले सर्वे करायला. 2 कोटी रुपयाचं पूल बांधून त्याला. गाव एवढं पूल एवढा आहे. राजा मुले झाला. आणि तरी आपण कशाला ठेवतो कोणी पक्षात. त्यांचं गाव त्यांचे पैसे आपलं दिन मुंगी होऊन साखर खा. साला दुसऱ्याची 4 टपके घेतो, पेपर दुसऱ्याचं वाचितो. शरद पवार साहेब, मोदी साहेबाला अक्कल नाही म्हणतो. त्याला कुठं नाही आणला पाहिजे. त्या लोकांना बोलायची किंवा त्यांच्याविषयी त्यांचं माप काढायची आमची लायकी नाही. त्यांच्या पायापाशी बसायची सुद्धा आमची लायकी नाही. कशाला आम्ही आपल्या पायाची वाहन बरे ना. या न्यायानं आम्ही काम करतोय. आपलं शेवटचं अजून एक काम मी सांगितलं निराधार लोकांना. 35 लोकांना आमची ग्रामपंचायत जेव घालते. 35 असे लोक आहेत ज्याला कोण नाही. त्याला खूप दिवस झाले आम्ही सांभाळतो. काय टेन्शन नाही. ग्रामपंचायत निमित्त आहे. कसे लोक येते ज्याला कोणी नाही. ते सुरुवातीला साहेब ते लोक काय सांगा मला खायसाठी असे काय तरफड करायचे. आता त्यांचं मन शांत झालं. त्यांनाच वाटतं आता मिळते काय. त्यांचे कपडे, त्यांचा दवाखाना, त्यांचे चपला बुट, त्यांचे स्वेटर शाली सुद्धा आम्ही घेतोय. अरे मला दाते पण मिळते. माझ्याच गावातले हे लोक. दुसऱ्याच्या गावच्या निराधार माणसाला मी येऊन देत नाही. नीट समजून घ्या. आपल्याच गावचे करायचे, नाही तर दुसऱ्या गावची जमा केली जागा नाही पुरत तिथं. म्हणून माझं मत आहे ज्या त्या गावातून जिथे तिथे जर अटकले तो वृद्धाश्रम कशाला पाहिजे आम्हाला. आणि जेवण मिळतं, कपडे मिळते म्हणलं भीक मागायचा काय संबंध आहे. बघा योजना कशी. भीक मागायला कशाला मागत ते. आणि भीक नाही मागितलं लहान पोरं चोरून येते का. नाही ना. भीक मागायचं बंद होत नाही ना. तिथे लहान पोरं चोरून नेते ना साहेब. हात कापी ते लंगड्या करते. त्यांना भीक मागायला याची टोळे आहे, धंदा आहे. आम्ही डोळ्याने पाहतो नाक्यावर पोरं भीक मागत आहे.
भिकाऱ्याची पोरं नाही येते, चोरून नेलेले पोरं येते. धंदा येतो, पट्ट्या देत लोक द्यायचे, मालक आहे. म्हणून आम्ही योजना आखताना, काम करताना कसं केलं पाहिजे? साप मिळाला पाहिजे, काठीने नाही मोडली पाहिजे. म्हणून प्रत्येक योजनेची आता फेर तपासणी करायची गरज आहे. प्रत्येक कामाची फेर तपासणी पाहिजे. वीज मंडळ नफ्यात कसे येईल, महामंडळ एसटी नफ्यात कसे येईल, शेतकरी चांगला कसं जमल, ग्रामसेवकाला काय पाहिजे, पोलीसला काय पाहिजे, याची एकदा सगळ्या खात्याच्या सगळ्या तज्ञाकडून आढावा घेतला पाहिजे. घ्यावाच लागणार आहे. मी रोज रस्त्यावर रात्र 10 दिवस फिरतो, 8 दिवस रात्री घरी जाणं होत नाही. बायको रात्री एकदा विचारती, जेवण झालं का, राहायची सोय आहे का? हा बरोबर झोपा. सकाळी एकदा विचारती, गोळ्या घेतल्या का, गोळी केली का? आपण जर हो म्हणलं, ती कपड्याला ठपका मारती, हाय बा आपलं म्हणून हाय 8 दिवस जाणं होत नाही घरी. तिला असं तर विचारता येत नाही, तू हाय बाबा चांगलं कसं तिला घेणारी बोर्ड पाहिलं जातं. पुढं अरुंद पूल आहे किंवा धोकादायक पूल आहे किंवा पुढं वळ नाही धोक्याचं वळण आहे किंवा ऑक्सिजनची जागा आहे असे लिहिलेलं राहतं. मग मला एक कळत नाही, त्या बांधकामच्या इंजिनियरला माहिती आहे की पुढं धोक्याचं पूल आहे, अरुंद पूल आहे. मग केलं काय आलं झक मारायला भाडीला, त्याला मोठा करता नाही आला का? बरं आमच्याकडून 60,000 रुपये वन टाइम कॅश घेतला. रातची 2 वाजता मग आम्ही काय करायचं? काय करायचं? तुम्हाला सांगितलं धोकादायक पूल आहे, तुला गाडी डोक्यावर घेऊन घालून जायचं, करायचं काय तिथं? आणि साहेब मला तर असं वाटतं ते आमच्या श्रद्धेला खतपाणी घालण्यासारखं आहे. ती जी जागा ते म्हणते ना, सीएमची जागा म्हणजे तिथे काय म्हणते ना त्या जागेत अपघातग्रस्त जागा म्हणजे काय होत आहे तिथं? म्हणजे काय सुचवायचं काय याला? नीट समजा मी, अपघातग्रस्त जागा म्हणजे सुचवायचं काय? वळण आहे काहीच नाही ना, मग कशाला ठेवलं ते? अहो लय लोकांना असं वाटतं अपघातग्रस्त जागा म्हणजे भूत आहे तिथं, आणि बरं तिथं नेमकं बरेल राहते ऍक्सिडेंटना. कितीतरी गोष्टी अशा आहेत आता आम्हाला. मी काही देशामध्ये पाहिलं, आपल्याकडे जे तार असते लाईनचे हे पूर्ण केबल आहे. आकडा कुठे टाकेल तुम्ही? टाकू शकतो नाही. पाण्याला मीटर बसा तुम्ही, पाणी वायाला जाऊ शकतं नाही. हेच प्रकारचे कामं केले आम्ही. माणसाची नाडी ओळखली. अख्ख्या गावाला सॅनिटरी नॅपकिन फ्री माहिती. प्रश्न असा आहे की ती बाई पुन्हा आणून देणार नाही, कुठेतरी फेकेल. मला ग्रामसेवकांनी सगळं म्हणे साहेब लय राडावं. म्हटलं कसं होईल? आणि मग काय करायचं? आम्ही 4 ठिकाणी प्रश्न बसवले जाळायचं. अंगणवाडी दे, शाळेत दे, आपल्याकडे कशी आहे बाजूला आहे. आणि एकच अट ठेवली की जुनं आणून जाळायचं, पुढच्या महिन्याला नवं घेऊन जायचं. आणि तिथे बाई बसतात ते आनंदानं, काय लागत नाही काय नाही काय. आणि जे मशीन तिथे बसवलं तिथे लेडीज आहे. बरं जुनं आणल्याशिवाय नवं मिळत नाही म्हणलं मग फुकट आहे. तिला पर्याय तिच्या काय उठला नेऊन जाळले. योजना करताना अशी केली पाहिजे, फेल नाही गेली पाहिजे. आम्ही 15 ऑगस्टला सायकल देतो 20 महिलाला, 20 सायकल देतो फुकट, 1 रुपया घ्यायचा नाही फुकट. जी बाई कामात जात असेल तिला गरज आहे अशा बायाला 20 सायकली देतो. यावरची द्यायला अर्ज करा म्हणलं 50 अर्ज. किती? 50 सायकली होते 20. बाकीच्या लोकांना अर्ज नाही केले. 700 लोकांना अर्ज नाही केले. ते म्हणजे हे काळं घ्यायचं सायकल देते, हे काहीतरी डोकं लाईन काय द्यायचं ते काय करायचं. 50 अर्ज आले. ग्रामसेवक घाबरला तरी म्हणजे साहेब आता द्यायचं कोणाला? म्हणलं त्या 50च्या 50 बाया बोलवून 14 ऑगस्टला द्यायला बोललेलं. मीटिंग घेतली. म्हणलं ताई 20 सायकली आणि 50 अर्ज आहे. आम्ही आता 20 वाटून नंतर 30 घेऊ, पुढे घेऊ. मग आता याच्या ह्या 50च्या आपण चिठ्ठ्या टाकू, 20 चिठ्ठ्या काढून ज्याचं नाव निघत त्याला सायकली देऊन टाकू. त्यामध्ये बरोबर चांगला आहे.
म्हणलं पण चिठ्ठी मी त्या बाईची टाकू जी मला गावात एक चक्कर हाणून दाखवून सांगितलं. जे पळायला बाया म्हणता तुम्ही फक्त 6 बाया बोलल्या 6. आमचे माणसं मागे लागले अहो ताई हो. म्हणजे योजना तुमचा अभ्यास चांगला पाहिजे. समाज खोटा अर्ज करीतच ना, त्याच्यात काय नवलंय. म्हणून मला हे जेवणाची आणि भोजनाची जे आता शिवभोजन आपल्याकडे चालतं बघा, पण कोण जेवतं ते कोणासाठी असं काय आहे का? नाही, 10 रुपयात जेवण आहे. मला तर असं वाटतं शासनानं पंचायतीला ही निराधार योजना म्हणून जर गावात 10-20 लोकांना जेवण चालू केलं, काही खर्च लागणार नाही एवढा. आज मी निराधार महिलांना पगार दिला जातो, ती निराधारच असं याची गॅरंटी पण तिला जेवण दिलं ग्रामपंचायत मध्ये तर पगार निराधारची येणार नाही, तिचं भ्रष्टाचार होणार नाही. नीट लक्षात ठेवा. परत तुम्ही 1000 रुपये महिना द्यायला जरी निराधार पाहिला ते माणसाला, त्यानं करायचं काय? चालता येत नाही. 1000 रुपये घेऊन काय करेल? आमच्या 35 लोकात 2 लोक असे त्याला मला डबा नेऊन द्यावा लागतो घरी, चालता येत नाही. आणि खूप करायचं. मी गावगाव लोकांना सांगून राहिलो की तुम्ही तुमच्या गावचा सर्वे करा. काय 100-50 लोक असतील ना, तेवढ्याला जेव घालायला काही लागत नाही. आमच्या आराखड्यात टाका तो खर्च, आणि गरज नाही लोक बी देणारे. 365 लोक जर तुम्हाला धान्य मिळाले, 30 झालं वर्ष धकलं ना. आता ह्या गावात जर 100 लोक निघाले, 2000 रुपये जरी द्यायचा खर्च धरला रोजचा सगळा, तर त्या माणसानं वर्षातून एकदाच 2000 द्यायचे ना. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला द्या, तुमच्या बापाची पुण्यतिथी असेल तेव्हा द्या, तुमच्या पोराच्या वाढदिवसाला द्या. आणि त्या 100 लोकांत बसून किती आनंद देऊ. काही जाऊ नाही, होऊ शकतं ते. 100 लोकांना पोळ्या किती लागत? 400 दिवसभर. तुमच्या गावात घरं किती? 20,000, 5,000, 5-6,000, 10,000 घर. चतकुर पोळी दिली. किती पोळ्या झाल्या? 2,500. आम्हाला किती लागत आहे? 400. त्याच्यापेक्षा जादा कुत्र्याला टाकतो आम्ही. आणि ही पाळी कोणावर बी येऊ शकते. जसं तुम्ही सांगितलं, रेमंडच्या शिंगाऱ्यावर सुद्धा ती पाळी आली तुमच्या आमच्या सारखं बी येऊ शकते ना. त्या माणसानं मागं काय पाप केलं ते पाहिजे नाही. आज त्याला खायला नाही, त्याला जेव घालायचं हे आमचं काम आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, कितीतरी गोष्टी आहेत ज्या आम्ही केल्या. सगळे थंब बसवले. कर्मचाऱ्याला टायमवर जाच लागत. 42 CCTV कॅमेरे अख्ख्या गावात. बाई घराच्या बाहेर पडली तर पहिले पदर घेतली, नाही त्या मेलांची दिसत म्हणजे ऑफिसात. 35-36 बेसिने माहिती रस्त्यावर बेसिन हात धुवायला. मी एका ऑफिसात गेलो, तिथे पाहिलं होतं, इथं थुकू नका, इथं थुकू नका. अगं थुका कुठं? मी म्हणलं असं नाही चालत. आमच्या ग्रामसेवकाला म्हणलं आपल्या इथं थुकू नका बोर्ड लिहायचं नाही. म्हणे मग म्हणलं बेसिन कसं सगळ्या गल्ली 24 तास पाणी आहे त्याला. बरोबर आहे साहेब. आणि त्या बेसिनवर काय लिहिलं माहितीये? इथं थुका, इथं थुकू नका नाही, इथं थुका. जिथं तुम्ही लिहिता ना इथं थुकू नका, लोक त्याच्यावर थुकत येईल. लोकांना व्यवस्था करून द्या. नो पार्किंगचे बोर्ड लिहिते. पार्किंग कुठं करायचं? पार्किंगचे बोर्ड सांगा ना, इकडे पार्किंग आहे, इकडे पार्किंग उभं करेल. नो पार्किंग म्हणलं तुम्हाला अक्कल आहे, पुढं काय करायचं? माणूस गोंधळून गेला ना. म्हणून व्यवस्थेने, म्हणजे राज्य सरकार असो, ग्रामपंचायत असो, केंद्र सरकार असो, कोणी संस्था असो, कोणतं खातं असो, काम करताना असं परफेक्ट करायचं. समाज चुकला नाही पाहिजे. त्याला लाईनीत घ्या. येड्यातल्या येडा माणूस रविवारी बँकेत जात नाही. काहून? त्याला माहिती पक्का आज बँक उघडी राहत नाही. त्याला रविवार म्हणता येत नाही साहेब, आयतवार म्हणतो तो, पण बँकेत जात नाही. माणसाला गरज पडली तर माणूस मोटरसायकलला हात देईल,
ऑलरेडी मिळतं. पण रेल्वेला हत्ती तर नाही, काहून? त्याला म्हणजे उभाच राहत नाही. पण आमची रेल्वे जर कुठे उभा राहिली मग ते हात देईल ना. हा दोष माणसाचा नाही, गुरुजीचा. बार बार मी सांगतो, गुरुजी चांगले पाहिजे. समाजात चांगले लोक आहे, वाईट लोक आहे, सगळ्या क्षेत्रात चांगले, सगळ्या क्षेत्रात वाईट आहे, सगळ्या क्षेत्रात वाईट आहे. असं एक क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात लोक वाईट नाही. म्हणून करायचं आणि करणाऱ्या लोकांनी ध्यानात ठेवायचं. सरपंच साहेब तुमच्यासाठी खास करून सांगतो, चांगलं काम करत असताना आमच्याकडे आहे बाबा, तुमच्याकडे माहित नाही, ते काही काही 4 व्हीलरच्या मागे 2 व्हीलरच्या मागे कुत्रे लागते का? अर्धा किलोमीटर पळते नाही का? इकडे पळते. मला वाटलं आमच्या तिकडेच पळते, मराठवाड्यात तिकडे पळते. म्हणजे अवघड आहे. काय केलं? शिवाजी पुरस्कार मिळायचा राहतो का? छत्रपती संभाजी पुरस्कार आहे. कशासाठी पळत येते? तुमचं चांगलं चाललेलं त्यांना खबर नाही. पण मी त्याच्यात एक शिकलो की ज्या गाडीच्या मागे कुत्रे लागले त्या गाडीवाल्याने कधी गाडी उभा करून त्याला विचारलं नाही, भाऊ तो काय प्रॉब्लेम आहे? त्याला विचारायचं नाही, आपली गाडी नीट चालवायची असते. कुत्रं मागे लागलं, लागून द्या. पळत 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 दमन थकल. म्हणून चांगल्या लोकांनी तिकडे लक्ष द्यायचं नसतं. काय करतात? कधी कधी काय चुका होत्या. आमच्याकडे 2 गडी होते. कानून फक्त 30-40 वर्षापूर्वी आम्ही एकत्र होतो. दोन्ही जमीन होती. सत्य घटना आहे. बंजारा समाजाचे 2 भाऊ होते. कानून फत्तू नाव. 5 मिनिटात आठवण्याचं 2 उदाहरण सांगतो मी. त्या कानूनात फत्तूला ताकदले होती. एवढे उंच हाईट, भलती ताकद, अक्कल अजिबात नाही. पगार भी लागत नव्हती त्याला, फक्त भाकरी. खूप काम करायचं. माझी ड्युटी कानून फत्तूर होती. सकाळी कामाला लावायचं, दुपारी घेऊन यायचं, जेव घालायचं, पुन्हा कामाला लावायचं, संध्याकाळी आणायचं. ते सुट्टी बी करीत नव्हती, त्यांना समजत नव्हतं. एकदा काय झालं, मी लाकडी नांगर करायचं म्हणून एक बाबल तोरडी आली. लाकडी नांगर असतं ना, आता ती बाबळ अशा ठिकाणी तोरडी सुताराकडे न्यायचं तर पण तिथे गाडी पण जात नव्हती ती काढायला. ठीक होतं, अडचण होती. त्या कानूला भरतुला मी दुपारा म्हणलो, ते लाकूड डोक्यावर उचलून बाहेर आणायचं रस्त्यापर्यंत. आपण आणताय का? आणू म्हणजे संध्याकाळी आणू, मी येईन तुमच्याकडे, मग ते घेऊन येऊ लाकूड. म्हणजे बरं. मी 5 वाजता गेलो कामावर त्याच्याकडे, म्हणलं लाकूड घेऊन येऊ आता. कानून फक्त मग ते सांगायचं. कुठं गेले म्हणलं लाकडा पैसे नाही गेले. तिथे जाऊन पाहिलं कानून फक्त लाकूड घेऊन उभा. सत्य घटना आहे, नांगर काटा येतो. माझ्या आधी कधीपासून उभा होते मला माहित नाही. लाकूड घेऊन उभा. अरे म्हणलं का रे? ते म्हणजे दादा आम्ही लाकूड लेवलचं उचललं, आम्हाला चालताच येईना. त्यानं काय केलं होतं माहितीये? कानून तोड केलं होतं इकडं, फत्तून तोड केलं होतं इकडं. लाकूड घेऊन उभं राहिले, चालता येईल का? नाही. अरे देवा. मग मी ते तोंड फिरले, ते लाकूड सोयीचं करून दिलं त्यांच्या खांद्यावर. दोघांचे तोंड एका दिशेने केले, तडतड चालायला लागले, ते लागले हसायला. असे कानून फत्तू दर गावात आहे. एकाचं थोबड इकडं, एकाचं थोबड इकडं. ताकदी आहे पण चालता येते का? म्हणून मी कसं रोखला. आम्ही दर गावात जाऊन त्या कानूला फत्तूला सांगतो का बाबा हो, एका दिशेला तोंड करायला. तुमच्या गावात काही कानून फत्तू असेल त्यांनाही माझी विनंती आहे की बाबा हो, त्या ताकदीचा वापर आपण आपल्या गावचा विकास उचलायसाठी करा. इकडे तोंड करून बसायचं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय कळतं हे महत्वाचं नाही, समाजाला कसं घेऊन चालायचं हे महत्वाचं आहे. मी पहिलं मी सांगितलं, घेऊन चाललं पाहिजे. कधी कधी काय होतं, आपल्याला काय अक्कल आहे आपण तीच दाखवायला जातो, समाजात ते सहन होत नाही. म्हणून आपली अक्कल थोडी दाखवून बोलली पाहिजे आणि लोकांना घेऊन चाललं पाहिजे. घेऊन चालायचं एक उदाहरण सांगतो, 2 मिनिटात आठवतो. मी माझी बायको तुम्हाला सांगितलं कितवी शिकलेली,
सात्विक काय कळत नाही. एकदा काय झालं, आमच्याकडे स्वाध्याय परिवार चालतात, ते लोक येऊन खड्डे करणं, झाडं स्वच्छ लय काम केलं आमचे. ते एकदा आले आणि दादा संध्याकाळी एक कार्यक्रम आहे मंदिरापुढे, तुम्ही दोघं या. म्हणलं बरं, मी सगळ्या पंथात जातो, दोघं या म्हणजे जोडीना. दोघं गेलो जोडीना. पहिली बार नेली बायको गावात नाही, तिला काय कळतच नव्हतं, नेली. तिथं ती ताई म्हणे दादा कार्यक्रमाला थोडा उशीर आहे, आपण एक मनोरंजनाचा खेळ खेळूया. म्हणलं काय खेळ आहे? ते म्हणे जोडी जोडीचे खेळ. जोडी जोडीचा खेळ म्हणलं मग अंगाला काटा झाला. म्हणलं आता काय खरं नाही आपण, कारण ही बायको पहिली बार घेऊन आलो ना, आता हिच्या सगळ्या गल्लीत खेळ खेळायचा म्हणजे आपली बेइज्जत होणार, आपली इज्जत नक्की जाणार सरपंचाची. इलाज नाही, काय करा. त्या ताईला म्हणलं बाबा खेळ काय समजून तर सांग. मग त्या ताईने खेळ समजून सांगितलं, नीट ऐका बारकाईनं. तो खेळ असा होता, लक्ष्मी लक्ष्मी एका बाजूने बसले, नारायण नारायण एका लाईनीत बसले. 20 जोड्या होतो आम्ही, 20. लक्ष्मीला एक प्रश्न विचारू म्हणे कानार, उत्तर द्यायचं कानार. तोच प्रश्न तिच्या नारायणाला म्हणजे नवऱ्याला विचारतात, तोच. जे उत्तर बाईनं दिलं तेच उत्तर नवऱ्यानं दिलं तर मार्क पडत. तिनं वेगळं यानं वेगळं उत्तर दिलं तर मार्क पडत नव्हते. उदाहरणार्थ बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, बाईने सांगितलं राहुल गांधी. काय सांगितलं? राहुल गांधी. माणसाला विचारलं तिच्या नवऱ्याला आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, त्यानं सांगितलं नरेंद्र मोदी. तर उत्तर चुकलं, मार्क नाही. दोघांचं वेगळं वेगळं आलं. दोघांना सांगितलं लालू प्रसाद यादव, तर चालतं 10 पैकी 10 पाहिजे. उत्तर बरोबर आहे पण चूक याला मान नव्हतं. दोघांना एक सांगायला पाहिजे, आताचा खळाचा नियम होता. कळलं? मग सगळ्या लक्ष्मीला प्रश्न विचारले, त्यांनी उत्तर दिले. माझ्या बायकोला विचारलं, तिनं मी उत्तर देऊन टाकलं. ज्या बाईला जो विचारत होते प्रश्न तोच तिच्या नवऱ्याला. मला विचारलेला प्रश्न असा होता, तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय? मला 5 मुली असल्यामुळे विचारलं. मला माहित होतं 1-1-83 माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख आहे. किती? 1-1-83. आता सांगायचं खेळाचा नियम काय? सारखा पाहिजे ना. 1-1-83 म्हणजे म्हणलं ही जर म्हणली पुरुषाच्या महिन्यात भेल उगलं काही, ही जर म्हणली संक्रांतीच्या आधी 15 दिवस व्हायचे उगलं ना. काय तमाशा झाला, धाक झाला, टेन्शन आलं. मला विचार केला साहेब मी सत्य घटना आहे, मला आज आठवत ते. आणि मी उत्तर देऊन टाकलं ताई. म्हणलं मला काय माहित नाही हो. 10 पैकी 10 पडली त्याला. कारण आमच्या साहेबांनी तेच उत्तर दिलं होतं, मला काय माहिती. वास्तविक मला त्याचं उत्तर माहीत असून सुद्धा मी सांगितलं नाही, कारण मला त्या खेळात जितायचं होतं. माझ्या जोडीदाराला घेऊन चालायचं, माणसाने घेऊन चालायचं. तुम्हाला काय अक्कल आहे हे महत्वाचं नाही, त्याला काय कळतं हे महत्वाचं आहे. घेऊन चालायचा प्रयत्न तसा पाहिजे. जर मी तिथे सांगितलं असतं 1-1-83 तर पहिली इज्जत गेली असते आणि आम्हाला मार्क मिळाले नसते. म्हणून आपण घेऊन चाललं पाहिजे. आमच्या संतांनी ते सांगितलं, यारे लहान तो हा घेऊन चालण्याचा जो प्रयत्न आहे समविचारी प्रतिष्ठानचा, या गावाला, आजूबाजूच्या लोकांना, आया बायांना, दीन दलितांना त्यांचा जो घेऊन चालण्याचा प्रयत्न आहे, या त्यांच्या प्रयत्नाला परमेश्वर साथ दो, त्यांच्या कष्टाला यश हो, त्यांच्या प्रतिष्ठानची उत्तरोत्तर प्रगती हो, त्यांच्या हातून गोरगरिबांची सेवा घडो, ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या बोबड्या बोलण्याला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.